प्रेग्नन्सीमध्ये कंबरदुखी होत असेल तर ही रील स्किप करू नका. प्रेग्नन्सीमध्ये कंबरदुखी ही खूप कॉमन आहे, पण प्रेग्नन्सीमध्ये कंबरदुखी हे का होते हे तुम्हाला माहित आहे का? चला तर जाणून घेऊया कंबरदुखीची मुख्य कारणे काय आहेत. त्यामध्ये मुख्यतः म्हणजे तुमचे प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढते, त्यामध्ये बाळाचेही वजन वाढलेले असते, त्या तुम्हाला कंबरदुखीचा त्रास हा होऊ शकतो. दुसरं म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये होणारे हार्मोन्सचे बदल, यामुळे तुमचे स्नायू सुन्न होऊ लागतात, त्यामुळे देखील तुम्हाला कंबरदुखीचा त्रास हा होतो. आणि तुमची चुकीची उठण्याची बसण्याची पद्धत, यामुळेही तुम्हाला कंबरदुखीचा त्रास हा होऊ शकतो. काय केले म्हणजे तुम्हाला ह्या कंबरदुखीपासून आराम मिळू शकतो? तर तुम्ही नेहमी उठताना बसताना सपोर्ट घेऊन उठा. जेव्हा तुम्ही खुर्चीवर बसता तुमचा पोस्चर हा करेक्ट असला पाहिजे. झोपताना डाव्या कुशीवर शक्यतो झोपा आणि कमरेखाली उशीचा आधार घ्या. आणि तुमचे डॉक्टर सांगतील तेच व्यायाम तुम्ही शक्यतो प्रेग्नन्सीमध्ये करावे. ताबडतोब डॉक्टरांना दाखवा जेव्हा तुम्हाला खूप त्रास होत आहे, त्रास सहन होत नाहीये, पाय सुन्न होत आहेत, वारंवार ताप येतोय किंवा रक्तस्राव होतोय. अशा वेळी तुम्हाला डॉक्टरांना भेटून सल्ला घेणे गरजेचे आहे. कंबरदुखी सहन करू नका. योग्य काळजी घेतली तर प्रेग्नन्सी ही आरामात देखील जाऊ शकते.